जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना सप्रेम नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे बद्धकोष्ठता, ज्याला इंग्रजीमध्ये कॉन्स्टिपेशन असे म्हणतात. बांधवांनो, बद्धकोष्ठता म्हणजे काय? जेव्हा शौच कठीण, कोरडे होते, शौचास जास्त वेळ लागतो किंवा जोर लावावा लागतो, आठवड्यात 3 वेळेपेक्षा कमी शौच होते किंवा पोट पूर्णपणे साफ न झाल्याची भावना राहते, त्या अवस्थेला बद्धकोष्ठता म्हणतात. आता आपण याची कारणे समजून घेऊया. पहिले कारण आहाराशी संबंधित आहे. जर आपण कमी पाणी पित असू, तंतुमय म्हणजे फायबरयुक्त अन्न कमी खात असू, जसे की भाजीपाला, फळे, धान्य इत्यादी, आणि त्याऐवजी कमी तंतुमय असलेले पदार्थ जसे की फास्ट फूड, तळलेले पदार्थ, बिस्किटे, ब्रेड, टोस्ट, चिप्स इत्यादी जास्त खात असू, तर बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते. दुसरे कारण म्हणजे अयोग्य जीवनशैली, जसे की व्यायामाचा अभाव, वेळेवर जेवण न करणे, शौचाची इच्छा दाबणे आणि दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणे, हे सर्व मोठे कारणे आहेत. तिसरे कारण वैद्यकीय आहे, म्हणजे काही आजार जसे की अमिबॅसिस म्हणजे परजीवी संसर्ग, आतड्यातील जंत, थायरॉइड कमी काम करणे, ज्याला इंग्रजीमध्ये हायपोथायरॉइडिझम म्हणतात, मधुमेह, ज्याला इंग्रजीमध्ये डायबेटिक्स म्हणतात, पार्किन्सन सारखे आजारही बद्धकोष्ठता निर्माण करू शकतात. चौथे कारण काही औषधांचे दुष्परिणाम, जसे की वेदनाशामक औषधे, लोहयुक्त किंवा इंग्रजीमध्ये आयर्न म्हणतात, आणि कॅल्शियमच्या गोळ्या, तसेच काही मानसिक आजारावरील औषधे, यामुळेही हा त्रास होऊ शकतो. पाचवे कारण मानसिक कारणे, ताणतणाव, चिंता आणि काळजी यांचाही पचनावर मोठा परिणाम होतो. सहावे कारण अनुवंशिक, काही प्रमाणात अनुवांशिक मुळे सुद्धा बद्धकोष्ठता असते. आता बद्धकोष्ठता टाळण्यासाठीचे उपाय पाहू. सर्वप्रथम उपाय म्हणजे आहार सुधारणा करा. दररोज 25 ते 30 ग्रॅम फायबर घ्या. त्याकरता पपई, केळी, चिकू, डाळिंब, भोपेरू, सफरचंद, संत्री, मोसंबी, द्राक्षे यासारखी फळे खा. तसेच पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, चवळाई, घोळ, मकुरा, चंदन बटवा, गाजर व त्यांची पाने, भेंडी, कारले यासारख्या भाज्या खा. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी यासारख्या धान्याचा कोंडा न काढता वापर करा. दुसरा उपाय, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. तिसरा उपाय, दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. चौथा उपाय, नियमित जीवनशैली ठेवा. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा.
शौचाची एक निश्चित वेळ ठरवा आणि कधीही इच्छा दाबू नका. योग आणि नैसर्गिक उपायही खूप उपयोगी आहेत. जसे पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन यासारखी योगासने करा. बद्धकोष्ठता दुर्लक्षित केली तर पुढे गंभीर समस्या होऊ शकतात, जसे की मूळव्याध, फिशर म्हणजे गुदद्वाराला चिरा पडणे, फिच्चुला म्हणजे संसर्गामुळे आतड्यातून गुदद्वारापर्यंत मार्ग तयार होणे, रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे आतड्याचा भाग बाहेर येणे, आम्लपित्त तसेच मानसिक त्रास इत्यादी होऊ शकतात. म्हणूनच वेळेवर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यावरून हेच सिद्ध होते की निसर्गाने निर्माण केलेले शरीर हे त्याने ठरवून दिलेल्या नियमानुसारच चालवावे लागते. म्हणजेच शरीराला प्रत्येक गोष्टीसाठी नैसर्गिक मर्यादा आहे आणि त्या मर्यादाचे पालन करावेच लागते. आता शेवटी आपण डॉक्टरकडे कधी जायचे? जर 1-2 आठवडे सतत त्रास होत असेल, शौचात रक्त दिसत असेल, अचानक वजन कमी होत असेल किंवा तीव्र पोटदुखी आणि उलट्या होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. बांधवांनो, आरोग्य हेच खरे धन आहे. योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि सकारात्मक विचार यामुळे आपण बद्धकोष्ठतेपासून दूर राहू शकतो. हे लक्षात घ्या, अंमलात आणा आणि बद्धकोष्ठतेपासून दूर राहा. धन्यवाद.